रेखा आणि संदीपचं अरेंज मॅरेज झालं होतं. रेखाचं लग्न एका शिकलेल्या, सवरलेल्या, प्रतिष्ठित घराण्यात झालं होतं. रेखाच्या सासूबाई रमणताई एका नामांकित शाळेच्या प्रिन्सिपल होत्या, तर सासरे दत्तूराव गव्हर्नमेंट ऑफिसर होते. संदीप एका प्रतिष्ठित कंपनीत मॅनेजर होता आणि विशेष म्हणजे रेखा देखील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होती. पहिल्याच भेटीत संदीप आणि रेखानं एकमेकांना पसंती दर्शवली आणि लगेचच घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा धडाका लावला. लग्नाला महिना होईपर्यंत त्यांनी हनीमूनही आटोपलं आणि घरी परतले. मात्र रेखाला पहिल्याच दिवशी जाणवलं की तिच्या सासरी सगळे नियम कायद्याच्या चौकटीतच चालतं. सकाळी 6 वाजता उठणं हा घराचा अलिखित नियम होता. रविवार असो की सुट्टीचा दिवस, रमणताईंच्या नियमांमध्ये सूट मिळायची नाही. त्यांनी आपल्या पतीसाठी आणि मुलासाठी तयार केलेले हे नियम आता रेखालाही पाळावे लागत होते. रेखा रोज ऑफिसला जात असल्याने तिला आधीच पहाटे उठण्याची सवय होती. पण रविवारी मिळणारा आरामही रमणताईंच्या नियमामुळे हरवला होता. तिच्या सासरी वातावरण इतकं गंभीर होतं की ना कोणी मोठ्याने हसायचं, ना कोणी मस्करी करायचं. या उलट रेखा ज्या माहेरात वाढली होती तिथं नेहमी आनंदाचा गजर असायचा. 4 भावंड, 1 बहीण, काका, काकी आणि त्यांची मुलं. माहेराचं घर म्हणजे नेहमी हसण्या खेळण्याचा अखंड सण होता. त्या गजबजलेल्या माहेरात रेखा लहानाची मोठी झाली होती. रेखाच्या आजी आजोबांच्या काळात तर घरातलं वातावरण सणासुदीचं वाटायचं. रेखाची आई मंदाताई आणि काकू हेमाताई मिळून रोज नव्या चवदार पदार्थांची मेजवानी लावत. वरांड्यातल्या मोठ्या झोपाळ्यावर मुलं खेळायची आणि रेखा तर त्या झोपाळ्यावर बसून सुरेखा ओरडायची. सुरेखा, अजून जोरात झोका दे. मोठ्या झोक्याच्या हेलकाव्यात रेखाला वाटायचं जणू ती हवेशी गप्पा मारते आहे. आजी आजोबांनी त्यांच्या हयातीतच दोन्ही भावांना समान वाटण्या करून दिल्या, जेणेकरून पुढे कधीही भांडणं होऊ नयेत. त्या काळचं ते एकत्र कुटुंब म्हणजे माणुसकीचा गोडवा आणि आनंदाचा खरा ठेवा होता. वाटण्या झाल्यावर काका काकींना शेजारील घर मिळालं आणि ते तिथंच स्थायिक झाले. आजी आजोबांच्या निधनानंतरही दोन्ही कुटुंबामध्ये तितकंच प्रेम टिकून होतं. मंदाताई आणि काकू हेमाताई अजूनही हसत खेळत मिसळून राहत आणि मिळून मुलांसाठी प्रेमाने चविष्ट पदार्थ बनवत. मात्र रेखाच्या सासरी परिस्थिती अगदीच वेगळी होती. संदीप हा रमणताई आणि दत्तूरावांचा एकुलता एक मुलगा होता. तिथं कधीच गोडधोड काही बनवलं जात नव्हतं, कारण दत्तूरावांना शुगर होती. जेवणासाठी एक कूक ठेवला होता, पण त्यालाही रमणताईंचं दररोजचे नियम आखून द्यायच्या. आज हे बनवा, ते बनवू नका. रेखा त्यांच्यासमोर तोंड उघडायलाही घाबरायची, कारण रमणताई स्वभावाने कठोर आणि नियमप्रिय होत्या. मसालेदार चमचमीत पदार्थांचे नाव काढणं तर दूरच. ती रोज उकडलेल्या भाज्या आणि साध्या जेवणावर अडकली होती. एक दिवस कंटाळून रेखा कुकला म्हणाली, दादा, आज माझ्यासाठी गाजर हलवा, पुरी आणि कुर्मा बनवा. संदीपला विचारल्यावर तोही आनंदाने म्हणाला, रेखा, तू तर माझ्या मनातलं बोललीस, माझ्यासाठीही सांग. दत्तूरावांनी हे ऐकलं आणि हसतच म्हणाले, अरे, मला कसं विसरलात, माझ्यासाठीही बनवा. रेखाने कुकला सर्वांसाठी आवडती मेजवानी तयार करायला सांगितली. पण सर्वांना माहिती होतं की रमणताई यावर संतापणार. डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले. कुर्मापुरी आणि गाजर हलवा पाहून रमणताई कुकवर खेसकल्या. हे सगळं बनवण्याचा आदेश कोणी दिला? तुला माहिती नाही का, या घरात गोड आणि तळलेलं काहीच बनवत नाही. कुक घाबरत म्हणाला, मॅडम, हे सगळं रेखा मॅडमच्या सांगण्यावरून केलं आहे. हे ऐकून रमणताई रागाने रेखाकडे वळल्या. भीतीने थरथरत रेखा म्हणाली, आई, खूप दिवस झाले असं खाल्लं नव्हतं, म्हणून इच्छा झाली.
रमणताई संतापून म्हणाल्या, इच्छा झाली म्हणून तुला सासऱ्यांसाठी आणि नवऱ्यासाठी असं जेवण बनवायला सांगायची गरज होती का? तुला माहिती नाही का आम्ही असलं खाणं करत नाही? रेखाच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट होती. ती हळू आवाजात म्हणाली, चूक झाली आई, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. दत्तूराव आणि संदीपही शांत बसले. भीतीने त्यांचं तोंडही उघडलं नाही. सगळ्यांनी गप्पच जेवण उरकलं. रात्री रेखा रूममध्ये संदीपला विचारू लागली, संदीप, तू आज माझी बाजू का घेतली नाहीस? मला खरंच माहिती नव्हतं की आई एवढ्या रागवतील. संदीप शांतपणे म्हणाला, रेखा, माझ्या लहानपणापासून या घरात फक्त आईचंच चालत आलं आहे. तिच्या शब्दाविरुद्ध कोणीही काही बोलत नाही आणि बाबा तर नाहीच नाही. रेखा म्हणाली, चांगलंच आहे की तुम्ही लोक आईला एवढा मान सन्मान देता. संदीप कडू हसत म्हणाला, मान सन्मान आणि भीती यात फरक आहे रेखा. आम्हाला आईची भीती वाटते, त्यामुळेच बाबा आणि मी कधी कधी चमचमीत खायचं असेल तर हळूच ढाब्यावर जाऊन खातो. हे ऐकून रेखाला धक्का बसला. ती म्हणाली, म्हणजे आईंना ही गोष्ट माहीत नाही? संदीप फक्त गप्प बसून बाहेर पाहत राहिला. मग काही वेळाने म्हणाला, आईला आमच्यामधल्या अनेक गोष्टी माहीत नाहीत रेखा, कारण तिने कधीच आमच्याशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवली नाही. ती फक्त स्वतःचे हुकूम चालवते आणि ते मला आणि बाबांना नाईलाजाने मान्य करावे लागतात. माझं आणि बाबांचं एकमेकांशी खूप चांगलं जुळतं, पण आई मात्र शाळेत मुलांवर जसा हुकूम चालवते तसाच घरीही चालवते. तिला वाटतं की आम्ही अजूनही लहान मुलं आहोत, पण तसं नाही रेखा. कदाचित तुला माहिती नसेल, पण या कारणामुळे मी आणि बाबा आईपासून खूप दुरावलो आहोत. आईसमोर मात्र आम्ही तिच्या बोलण्याला होकार देतो, कारण घरात वाद नको. पण खरं सांगायचं तर आम्ही दोघेही आईला कंटाळलो आहोत. आता कदाचित तुलाही तिचा त्रास होऊ लागला आहे, पण मी काहीही करू शकत नाही. रेखाला हे सगळं लक्षात आलं की आता संदीप आणि त्यांचे वडील दत्तूराव यांच्या टीममध्ये सहभागी झाली. एके दिवशी संदीपने रेखाला तिच्या माहेरच्या लोकांशी फोनवर बोलताना हसत खिदळताना पाहिलं. तो म्हणाला, रेखा, जरा हळू, किती मोठ्याने हसतेस तू. आईने ऐकलं तर ती म्हणेल की तुला मॅनर्सच नाहीत. हे ऐकून रेखा भीतीने हळू आवाजात बोलू लागली. दुसरीकडून तिचा भाऊ किशोर म्हणाला, ताई, काय झालं, इतकं हळू का बोलतेस? रेखा म्हणाली, अरे छोट्या, इथे सगळे लोक फार कायदेनुसार राहतात. मोठ्याने बोलणं किंवा हसणं यांना अजिबात चालत नाही. शिकलं सवरलेलं असं म्हणतात, पण मन मोकळेपणाने हसणं बोलणं यांना मॅनर्स नसल्यासारखं वाटतं. तेवढ्यात रमणताई पाठीमागून म्हणाल्या, रेखा, आज संध्याकाळी माझी मैत्रीण ज्योतीने डिनरसाठी बोलावले, तूही तयार हो. हो आई, असं म्हणत रेखा तयारीला लागली. संध्याकाळी सगळे ज्योतिताईंच्या घरी पोहोचले. त्यांचं घर अतिशय सुंदर होतं. सगळ्यांना घर दाखवून झाल्यावर ज्योतिताई सर्वांना वरांड्यात घेऊन गेल्या. तिथे त्यांची 6 वर्षाची नात झोपाळ्यावर बसली होती. थोड्या वेळाने रेखा तिच्याजवळ जाऊन बोलू लागली. थोड्याच वेळात ती मुलीबरोबर झोपाळ्यावर बसून मोठमोठ्या झोक्यांचा आनंद घेऊ लागली. हे पाहून रमणताईंना राग आला. त्यांनी तिला झोपाळ्यावरून उठवलं. घरी परतल्यावर त्या रेखाला म्हणाल्या, रेखा, लहान मुलांसारखं झोपाळ्यावर झोके घेणं शोभत नाही. कोणी पाहिलं असतं तर काय विचार केला असता? तुला मॅनर्सच नाहीत का? आज मात्र रेखाचा संयम तुटला. ती म्हणाली, आई, मॅनरचा धडा तुम्हाला शिकवलाय असं वाटतं, पण तुमच्या विचारांचं बुरसटलेपण मला कधीच पटणार नाही. मी शिकली सवरलेली आहे. मला माझ्या मनासारखं जगायला आवडतं. मला मन मोकळेपणाने हसायला, बोलायला आणि झोपाळ्यावर झोके घ्यायला आवडतं. याला मॅनर्स नाहीत असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुमचं जसं तुम्हाला आवडतं तसंच मला माझ्या पद्धतीने जगू द्या, अन्यथा माझा जीव गुदमरेल. रेखाचं बोलणं ऐकून घरात एक शांतता पसरली. रमणताई काहीही न बोलता गप्प ऐकत होत्या.
कदाचित त्या आज पहिल्यांदाच खऱ्या रेखाला पाहत होत्या. आत्तापर्यंत त्यांनी रेखाला आपल्या नियमात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि रेखा पण त्यांच्या अपेक्षेनुसार वागत होती. पण आज रेखा तिच्या मनातील खतखत व्यक्त करत होती. ती ठामपणे सांगत होती तिला खरं काय हवं आहे. रमणताई म्हणाल्या, रेखा, तुझे सासरे आणि नवरा कधीही माझ्याशी अशा शब्दात बोलले नाहीत आणि तू कालच या घरात आलेली माझ्याशी असं बोलते. ते दोघेही मला किती सन्मान देतात, किती मान ठेवतात आणि तुला जर या घरात राहायचं असेल तर त्यांच्यासारखं वागावं लागेल. तुला माझ्या नियमानुसार वागायला शिकावं लागेल. आज दत्तूराव आणि संदीप सुद्धा शांत बसू शकले नाहीत. दत्तूराव संतापून म्हणाले, रमण, आज तू हद्दपार केलीस. तुला जो मान सन्मान वाटतो ते खरं तर भीतीमुळे होतंय. आम्ही दोघं तुझ्यासमोर नाटक करत होतो की आम्ही तुला घाबरतोय. पण सत्य हे आहे रमण, तू घरात नसलीस की आम्ही दोघं खूप आनंदात असतो. आमच्या मनासारखं वागतो, आमच्या आवडीच्या गोष्टी करतो. पण तू मात्र घराला तुरुंग बनवला आहेस आणि त्या तुरुंगातल्या सगळ्या कायद्या कानून तुझ्या मर्जीने चालतात. तुला वाटतं की सगळे लोक तुझ्या मर्जीनुसार वागावेत, पण तू विसरतेस की प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगळ्या इच्छा, आवडीनिवडी असतात. रेखा नुकतीच या घरात आली आहे, पण तिच्या डोळ्यात सुद्धा तुझी भीती स्पष्ट दिसते. तुझ्या हसण्या बोलण्यातही तू निर्बंध घातला आहेस. दत्तूरावांच्या शब्दानंतर संदीपनेही पाठिंबा दर्शवला. तो म्हणाला, आई, बाबा आणि मी नेहमी तुझ्या माघारी आमच्या मनासारखं वागतो. तुझ्यासमोर मात्र शांत राहतो, कारण तुझ्या नियमांमध्ये फसलेलो असतो. पण आज रेखा जे बोलली ते पूर्ण खरं आहे. आम्ही कधी तुला उलट उत्तर दिलं नाही. रेखाला मात्र जशी आहे तशीच राहू दे. आपल्याला दुसऱ्यांना बदलायचा अधिकार नाही. आपला फक्त स्वतःवरच अधिकार असतो. आई, तुला एक गोष्ट सांगतो. लहानपणी मी इतर आईंना त्यांच्या मुलांवर प्रेम करताना पाहायचो. मला वाटायचं, का बरं माझ्या आईकडून मला हे मिळालं नाही. तुझं प्रेम कधीच मला जाणवलं नाही. फक्त तुझा राग आणि नियम जाणवले. तू कधीच मला माझ्या आवडीचं जेवण बनवून दिलं नाहीस. बाबा मात्र नेहमी मला आधार देत राहिले. मी बाबांमध्येच माझी आई शोधत राहिलो. आई, मला माहिती आहे हे सगळं ऐकणं तुझ्यासाठी कठीण असेल, पण आता माझ्यासारखीच रेखाची अवस्था झाली आहे, तर ते मला सहन होणार नाही. रमणताई आज आपल्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून स्वतःला खूपच लाचार समजू लागल्या होत्या. एवढ्या वर्षापासून त्यांना हे समजलंच नव्हतं की त्यांनी आपल्या कुटुंबियांना आपल्या इच्छांच्या बेड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. त्यांनी कधीच कुणाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त आपल्या इच्छांचं ओझं लादत राहिल्या. आज त्या पाहत होत्या की कशा प्रकारे त्यांच्या वागण्याने संदीप, दत्तूराव आणि रेखाला त्यांच्या विरोधात उभं केलं होतं. त्यांना उमजलं की त्यांनी जर आपल्या पतीला आणि मुलाला फक्त स्वतःच्या अपेक्षांनी दाबण्याऐवजी प्रेम दिलं असतं तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. आज रमणताईंना आपली चूक स्पष्ट दिसत होती. त्यांनी सगळ्यात आधी आपल्या नवऱ्याची आणि मुलाची माफी मागितली. त्या म्हणाल्या, मला माफ करा. इतक्या वर्षामध्ये मी तुमची खरी मैत्रीण बनू शकले नाही. उलट मी फक्त माझे नियम तुम्हा दोघांवर लादत राहिले. पण आज रेखाने माझे डोळे उघडले आहेत. त्यानंतर त्यांनी रेखाचीही माफी मागितली आणि म्हणाल्या, रेखा, मला खरंच हे विसरायला झालं होतं की तुझ्याही काही इच्छा असतील. मी जशी आहे तशी तुलाही बनवण्याचा प्रयत्न केला, पण आता मला उमगलं आहे की हे चुकीचं होतं. आता रेखा आपल्या सासरी स्वतःचा रंग चांगलाच भरून राहिली होती. घरामध्ये हास्य, मस्करी आणि मनमोकळेपणाचे वातावरण होतं. रेखाने रमणताईंना शिकवलं होतं की खुल्या मनाने जगणं म्हणजे काय असतं. मित्रांनो, हे आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला ते खुल्या मनाने आणि मुक्त विचारांनी जगायला हवं. नियम कायद्यांच्या चौकटीत स्वतःच्या इच्छा गाडून न ठेवता हसत खेळत आयुष्याचा आनंद घ्यायला हवा. आयुष्यात आपल्याला आपल्या कामाबरोबरच आपल्या कुटुंबियांशी आनंदाने वेळ घालवता आला पाहिजे.
परिवाराचा खरा आनंद एकत्र राहण्यात असतो. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण कोणाला माहीत कधी आयुष्य आपल्याला निरोप देईल. तर ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.